हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला, आज मी तुम्हाला घेऊन चलते खामगावमधल्या नाना नानी पार्कमध्ये. तर नाना नानी पार्कचा व्हिडिओ मी कधी काढला नाही आणि ब्लॉगवर टाकलाही नाही, पण आज मौका आला म्हणून काढून घेतला. आणि मेन म्हणजे माझ्या रियाच्यानेच यायला भेटला आज, कारण की खूप रडली ती बिचारी, कारण की तिला खेळायलाही कोणी नव्हतं आणि आज दिवसभर घरीच असल्यामुळे तिने खूप नांदा लावला त्या गोष्टीचा. मग काय करणार, तर मग आम्ही तिला शेवटी पार्कलाच घेऊन आलो. आणि पार्कला एवढी काही गर्दी नव्हती, तरी बऱ्यापैकी मुलं होते. नंतर तिला थोडंसं खेळू घातलं आम्ही आणि थोडंसं पार्कमध्ये पण फिरलो. खूप छान व्यवस्था आहे नाना नानी पार्कमध्ये. लहान मुलांना खेळण्यासाठी असे खेळणे आहे तिथं, सीसॉ, घसरगुंडी वगैरे, पाळणे वगैरे. आणि बाजूला मोठ्यांना व्यायाम करण्यासाठी जिमचं काही सामान पण आहे. नंतर आजूबाजूला राऊंड मारण्यासाठी पण जागा आहे. आणि शेवटी तिकडं स्केटिंग करण्यासाठी पण वेगळी जागा आहे, गार्डन आहे. आणि खूप शांत निवांत असे बसायला खूप वेळ आहे. हे बघा, हे मोठ्या मुलांसाठी. आणि इथं फाउंटन होणार आहे म्हणून याचं काम चालू आहे. आणि हे बाजूचं गार्डन आहे. इथेही निवांत शांत योगा करायला बसतात लोक सकाळच्या वेळेला. बांधकामाचं थोडं सुरू आहे. आणि हे स्टेज वगैरे आहे. आणि इकडं रिकामी प्लेस आहे ही. आणि बाजूला तिथे ते खांब दिसत आहे, तिथं स्केटिंग करतात मुलं, लहान मुलं. आणि खूप छान प्रकारे इथे झाडे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती मस्त फुलं आहे त्यांना. आणि यांचं व्यायाम सुरू होता इकडंच. मी टाईमपास माझा मोबाईलच पाहणं सुरू होतं. आणि झाडं बघा, फुलं बघा, अतिशय सुंदर प्रकारे, अशा प्रकारे कलरफुल आणि खूप छान अशी झाडं दिसत होती हे. पण ते मिळणार कसे, तर त्याच्यातले मी वाढलेल्या बिया घेतल्या सोबत, लावून बघेल, लागले तर लागले, नाही लागले तर नाही लागले. आणि मग काय, पूर्ण नाना नानी पार्क हिंडून घेतलं, व्यायाम मी थोडाफार करून घेतला. आणि रिया बघा, खूप घाबरत होती करायला, पण शेवटी तिला करू घातलं तिच्या पप्पांनी. आणि नंतर आम्ही गार्डनमध्ये थोडा वेळ बसलो. तिथे तिच्यासोबत खेळायला कोण नव्हतं, पण तरी ती तिच्या पप्पासोबत थोडा वेळ खेळली, थोडा वेळ मजा मस्ती केली. नंतर आम्ही थोडा वेळ इथंच बसलो. आता खेळायला नसल्यामुळे मुलांना आणावंच लागतं बाहेर, नाही तर त्यांचंही मन घरातल्या घरात बोर होतं त्यांनाही. म्हणून खेळायला नसलं तरी तिला थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी आम्ही बाहेर आणलं आहे. आणि छान वाटते असं, मुलांना आणत जा आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करत जा. चला, टेक केअर, बाय.